आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे IFB टॉप लोड वॉशिंग मशीनचा डेमो। हे मॉडेल 12 kg मध्ये आहे। तर त्याचं पूर्ण आपण प्रोग्राम पाहणार आहोत। डोअर इथून ओपन केल्यानंतर एक एक कपडा टाकायचा आहे। कॉइन पिन मेटलचे वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं आहे। कमीत कमी हा टप निम्मा भरायचा, जास्तीत जास्त इथपर्यंत आपण भरू शकतो। त्याच्यानंतर हा रेन डिटर्जंट ट्रे आपला ओपन झाला। ओपन केला त्याच्यानंतर इथं आपल्याला लिक्विड वापरायचं आहे। या ट्रेमध्ये पावडर वापरत असेल तर हा ट्रे साईडला काढून ठेवून पावडर आपल्याला डायरेक्ट इथं टाकायची आहे खाली। त्याच्यानंतर याच्यामध्ये कम्फर्ट, डेटॉल, सेंट ॲडिटिव्स तो साईडला येईल। हा ट्रे आपण इथं ठेवला, याच्यामध्ये आपल्याला लिक्विड वापरायचं आहे। आता हा ट्रे आपण इथून बंद केला, क्लोज केला। त्याच्यानंतर डोअर आपण क्लोज केलं, बंद केलं। त्याच्यानंतर आपण आता मशीनचं पॉवर बटन ऑन करतोय। ऑन केल्यानंतर आपल्याला पूर्ण तो आता ही गोल बटन दोन्ही साईडला फिरतं, तर आपण डायरेक्ट मिक्स डेलीवरती येतो। प्रोग्राम आपण ऑन ऑफ मशीन केलं, ऑन केलं की मिक्स डेलीवरती येतो मिक्स कपड्यांसाठी। ते गोल बटन दोन्ही साईडला फिरतं। तर आपण कॉटनचा घेतला, आता कॉटनवरती घेतला आपण। ते कॉटनचे बेडशीट, ब्लँकेट, हेवी लोड तो आपला कॉटनमध्ये येणार आहे। त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश, कमी मळलेले कपडे असतील दररोजचे मिक्स कपडे, ते आपल्याला एक्सप्रेस वॉशमध्ये क्लीन करायचे आहेत। त्याच्यानंतर सिंथेटिक घेतला, स्पोर्ट असतील, टचेबल असतील तर ते आपले तिथं येणार आहेत। त्याच्यानंतर डेलिकेट्स, साड्या असतील, वरकाम केलं, नाजूक कपडे, टिकल्या वगैरे, तर त्यासाठी आपल्याला डेलिकेट्स क्लीन करायचे आहेत। त्याच्यानंतर बल्की पडदे, कर्टन्स, कवर्स असतील तर ते बल्कीमध्ये येतील। त्याच्यानंतर साड्या वगैरे असतील ते सारीजमध्ये येणार आहेत। त्याच्यानंतर जीन्स घेतला आपण, हेवी लोड असेल तर जीन्सचे कपडे असतील किंवा हेवी लोड ब्लँकेट, बेडशीट तर ते तिथे येतील। अँटी एलर्जन, घरात पेशंट वगैरे असतील ज्यांचे कपडे आपल्याला सेपरेट धुवायचे आहेत किंवा स्टीम वगैरे द्यायची तर तिथे येतील। त्याच्यानंतर बेबीवेअर, लहान बाळांचे कपडे असतील तर ते आपले बेबीवेअरमध्ये येतील। त्याच्यानंतर स्पोर्टवेअर आहेत, आपले स्पोर्टचे कपडे असतील, टी शर्ट वगैरे असतील तर तिथे येतील। त्याच्यानंतर स्टीन फायटर, जास्त कपडे डाग वगैरे असतील, जास्त मळलेले असतील तर ते तिथे येतील। हे सगळे प्रोग्राम झाले। त्याच्यानंतर आपण ऑन केलं मशीन, मिक्स डेलीवरती घेतलं। एक्स्ट्राचे ऑप्शन आहेत, आपण वॉटर लेवल कमी जास्त 10पर्यंत ते वॉटर लेवल आपण मॅनेज करू शकतो। त्याच्यानंतर हे टेम्परेचरचं बटन आहे। 30 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्रीपर्यंत आपण टेम्परेचर पण ते मॅनेज करू शकतो। स्टीम, त्याच्यामध्ये आपण स्टीम पण ॲड करू शकतो। त्याच्यानंतर वॉश आहे, 15 मिनटं 20 मिनटापर्यंत आपण ते वॉश पण त्याच्यामध्ये वाढवू शकतो। हे तर रिन्स आहे, रिन्स आपण 2 वेळा, 3 वेळा, असं 5 वेळापर्यंत आपण ते 2 वेळापर्यंत रिन्स पण आपण ॲड करू शकतो। त्याच्यानंतर स्पिनचं बटन आहे, ते आपण मॅनेज करून ते स्पिनचं टायमिंग पण वाढवू शकतो, त्याच्यामध्ये स्पिनचा वेळ पण वाढवू शकतो। त्याच्यानंतर हा डिले स्टार्ट आहे एक, त्याच्यानंतर आपण 3 तास, 4 तास, 5 तासापर्यंत घेऊन गेलो आणि स्टार्ट केल्यानंतर हा डिले लागून गेला। 5 तासानंतर मशीन ते ॲटोमॅटिक स्टार्ट होणार आहे। ऑन केल्यानंतर स्पिनचं बटन दाबलं आणि स्टार्ट केलं। त्याच्यानंतर आपण फक्त स्पिन पण त्याच्यामध्ये ड्राय कपडे करू शकतो। इथं छोट्या अक्षरात टप क्लीन दिलेला आहे, 3 सेकंद प्रेस करून ठेवायचं। तिथं आपण शार बॅक्टेरिया क्लिनिकसाठी टप क्लीन पण ॲड करू शकतो। ते दाबून धरायचं, टप क्लीन घेतलं, 1 तास 44 मिनिटासाठी टप क्लीन होऊन जाईल।